मराठी करोडपतीमध्ये आता होणार आहे सुखाचा शुभारंभ, कारण आता सूत्रसंचालक म्हणून आपल्या समोर येणार आहे महाराष्ट्राचा मितवा, आपला लाडका सुपरस्टार स्वप्नील जोशी. स्वप्नील आपल्यासोबत आहे. स्वप्नील, खूप छान वाटतंय या हॉट सीटवर तुला बघायला. थँक्यू सो मच. मला पण खूप मस्त वाटतं. क्या बात आहे. नक्कीच कोण होईल करोडपती हे अख्ख्या जगभरातला हा सगळा शो आहे, खूप मोठा शो आहे आणि मराठीत आता हे तिसरं पर्व आहे आणि या निमित्ताने तू होस्ट म्हणून आमच्या समोर येणार आहेस. त्यामुळे खरं तर अख्ख्या महाराष्ट्रात उत्सुकता आहे की आता स्वप्नील आपल्या भेटला येणार आहे आणि या निमित्ताने स्वप्नीलला भेटता येणार आहे एका वेगळ्या रूपात आणि खरं तर त्यांना भेटता येणार आहे तुला. हे सुद्धा एक वेगळं अत्यंत एक छान असं गोंडस्ती भेट असणार आहे. तूही किती एक्सायटेड आहेस या सगळ्या महाराष्ट्राला तुझ्यासमोर हॉट सीटवर भेटायला? मी खूप एक्सायटेड आहे. मी आवर्जून सांगतो की हा माझा टेलिव्हिजनचा डेब्यू आहे, माझा पहिला शो आहे आणि ह्याचं कारण असं की आजपर्यंत मी लोकांसमोर जेव्हा टी व्हीवर आलो तेव्हा अभिनेता स्वप्नील जोशी म्हणून आलो. कुठली तरी व्यक्तिरेखा साकारली, परकाया प्रवेश केला, कोणासारखा तरी वागलो, कोणाची तरी वाक्य म्हटली, कोणाच्या तरी सांगण्यावर बोललो, चाललो, उठलो, बसलो. हा पहिला कार्यक्रम असेल माझ्या करिअरमधला ज्याच्यात मी एक माणूस म्हणून लोकांसमोर येण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे अभिनेता स्वप्नील जोशी ह्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार नाही, तर गिरगावात राहणारा रावबाच्या वाडीतला, लक्ष्मीबाईच्या चाळीतला, 10x10च्या खोलीतला स्वप्नील जोशी लोकांसमोर येण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी खूप एक्सायटेड आहे, कारण हा कार्यक्रम असा, ह्याची मजा अशी आहे की या कार्यक्रमाला स्क्रिप्ट नसतं. या कार्यक्रमाला स्क्रिप्टेड डायलॉग्स नसूच शकतात, कारण कोण बसेल तुम्हाला माहिती नाही, नशीब चमकवणाऱ्या खुर्चीवर कोण येईल, दे धडक ये धडक म्हणून जिंकून तुम्हाला माहिती नाही, आलेला स्पर्धक काय बोलेल तुम्हाला माहिती नाही. सो सगळं स्पॉन्टेनियस असतं. त्यामुळे माणूस म्हणून त्यांच्याशी कनेक्ट करणार आहे आणि मी खूप जास्त उत्सुक आहे माझ्यातल्या माणसाची भेट लोकांबरोबर करून द्यायला आणि त्यांच्यातला जो हिरो आहे त्याला भेटायला. क्या बात आहे. आणि मगाशी तू एक अत्यंत छान वाक्य आहे की आज मी हिरो नाही आहे, ते जे समोर बसणार आहेत ते हिरो आहेत, जेच तू आता बोललास. रादर ह्या संपूर्ण कार्यक्रमाचं, संपूर्ण पर्वाचं काय म्हणू आपण त्याला, जर तू सार मला विचारलंस तर ते सार हे आहे की हा कार्यक्रम माझा नाही आहे. मी फक्त एक मितवा आहे जो त्यांना ह्याच्यात मार्गदर्शन करणाऱ्या, जो पैशाचा ज्ञानाचा राजमार्ग आहे त्यावरनं चालताना या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या असंख्य शहरांमधले, गावांमधले, खेड्यांमधले खरे हिरो हिरोईन आपल्याला लोकांसमोर आणायचे. त्याची प्रत्येकाची गोष्ट आहे, त्याच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये छोटी छोटी स्वप्न आहेत, त्यातली काही पूर्ण होत आहेत, काही पूर्ण झाली नाहीत, त्याचं दुःख आहे, त्याचा आनंद आहे आणि त्या सगळ्या हिरो हिरोईन्सना मला तुम्हाला भेटवायचं आहे आणि त्याच्यासाठी मी खूप उत्सुक आहे. आज आम्ही स्वप्नील जेव्हा झलक पाहिली, म्हणजे खऱ्या अर्थानं तूही मला त्या हॉट सीटवर बसवलंस आणि तो एक खऱ्या अर्थाने तो खेळ आम्ही खेळत होतो. खूप दडपण आलं होतं आणि आत्ता खरं कळलं की काय होत असेल त्या सगळ्या कॉन्टेस्टंटचं किंवा हे सगळं जे होतं, पण तू अत्यंत हलकं करत होतास त्यांना. मनावरचं दडपण खूप जास्त इज आऊट करत होतास. तुझी एक वेगळी स्टाईल घेऊन आलायस तू इकडे. म्हणजे खरं तर ती स्टाईल म्हणजे तू स्वतःच स्वप्नील जोशी बनून आलायस. खऱ्या अर्थाने ते जाणवत होतं पदोपदी. पण या आधी जेव्हा अनेक होस्ट हा शो करून गेले तेव्हा त्यांचा एक वेगळाच ऑरा किंवा वेगळाच सगळं होतं. म्हणजे अर्थात ते वेगळ्या प्रकारे प्रेक्षकांनी ॲक्सेप्ट केलं, पण तुझी एक वेगळी स्टाईल, एक अत्यंत जवळचं केलंस तू त्या सगळ्यांना. थँक्यू. तर याबद्दल म्हणजे हा कशा अर्थाने तू हे सगळं जनरेट केलं? मला असं वाटतं की मी जनरेट खरंच केलं नाही आणि मी करू शकत नाही. मी म्हटलं तसं की मी माणूस म्हणून हा कार्यक्रम करतो आहे. माणूस म्हणून मला त्या क्षणी जे बोलावं असं वाटतं, त्या क्षणी जे सांगावं असं वाटतं ते मी सांगणार आहे आणि ते मी सांगतो आहे. आणि माणूस म्हणून मी लोकांशी कनेक्ट होतो आहे. तू म्हणलीस ते खरं आहे. म्हणजे अमिताभ बच्चन सरांपासून शाहरुख खान,
साहेबांपासून सचिन खेडेकर सरांपर्यंत अनेक लोकांनी हा कार्यक्रम होस्ट केला आणि त्याने प्रत्येकाने या कार्यक्रमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं, एक वेगळी ऊर्जा दिली स्वतःची. मला असं वाटतं की मीही या कार्यक्रमाला त्यांच्यासारखं तर करू शकत नाही, कारण ही तिन्ही नावं अत्यंत युनिक आहेत. त्यांचं म्हणजे झाले तर भाऊ होतील भाऊ पण या सम हाच, तशी तिन्ही नावं आहेत. त्यामुळे त्यांच्यासारखं करायचा प्रयत्न निश्चित नसेल, पण आपली अशी एक वेगळी स्टाईल, आपला असा एक वेगळा बाज आणि आपला असा एक वेगळा फ्रेशनेस आणण्याचा मी प्रयत्न निश्चितपणे करणार. आणि जसं काही एपिसोडचं शूट झालेलं आहे, काही सेलिब्रिटीसुद्धा आम्हाला दिसणार आहे, तर त्याबद्दल काही सरप्रायझेस आहेत, ते आम्हाला काही सांगणार आहेत का? पहिल्याच एपिसोडला काही सरप्राईजेस आहे, फक्त 3 ऑक्टोबर आता फार लांब नाही, त्यामुळे थोडीशी उत्कंठा वाढवतो. पण इतकंच सांगेन की या कार्यक्रमामध्ये सेलिब्रिटीज असतील, सेलिब्रिटीज येतील, सेलिब्रिटीज जातील, पण मी परत एकदा सांगतो की या कार्यक्रमात पडद्यावरचे सेलिब्रिटीज किंवा असे सेलिब्रिटीज असतीलच, पण तुम्हाला अनेक असे सेलिब्रिटीज बघायला मिळतील जे खरं तुमच्या आसपास लपलेले आहेत, तुमच्या आसपास राहत आहेत, पण आजपर्यंत कोणाला कळलं नाही की हे हिरो आहे, हे हिरोईन आहे. क्या बात आहे. आणि जसं सुखाचा शुभारंभ हे पर्व आहे, याच्यात अनेक काही नव्या गोष्टीसुद्धा आहेत, जसं उत्तरा मावशी, काटेकर काका हे तर आहेत, आणि होऊ दे चर्चा हे काय, तर होऊ दे चर्चा. आपण 3 आधार कार्ड, ज्याला तुम्ही लाईफलाईन म्हणून ओळखता, त्याला आपण आता आधार कार्ड असं म्हणणार आहोत. आणि या कार्यक्रमात उत्तरा मावशी तुम्हाला 3 आधार कार्ड देतात. त्यातलं एक आधार कार्ड आहे मितवा, ज्याला आपण फोन अ फ्रेंड म्हणून ओळखतो. त्याचं नाव मितवा आहे, कारण मित्र, तत्वज्ञ आणि वाटड आहे. तो तुम्ही ज्याला फोन करता तो या मितवाची फार गरज असते. ॲब्सोल्युटली. सो एक मितवा आहे. एक आधार कार्ड आहे डबल धमाका, ज्याच्यात तुम्ही, ज्याला आपण डबल डिप म्हणून ओळखतो, ज्याच्यात तुम्ही एका प्रश्नाची 2 उत्तरं मला देऊ शकता, कारण तुम्हाला डबल धमाका मिळतो, की अदरवाईज या गेम प्लेमध्ये असं होत नाही की एका प्रश्नाची 2 उत्तरं. आणि तिसरं जे आधार कार्ड आहे, त्या आधार कार्डाचं नाव आहे होऊ दे चर्चा, पॉवर्ड बाय जिओ चॅट. होऊ दे चर्चा हे आधार कार्ड मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की जगभरात हा कार्यक्रम होतो. हू वॉन्ट्स टू बी अ मिलेनियर हा फॉर्मॅट ऑल ओव्हर द वर्ल्ड प्रसिद्ध आहे, आणि या संपूर्ण जगात पहिल्यांदा हे आधार कार्ड वापरलं जातं, ही लाईफलाईन वापरली जाते, ती इंट्रोड्यूस होते, आणि ती मराठी कोण होईल मराठी करोडपतीमध्ये इंट्रोड्यूस होते, मराठी कार्यक्रमात इंट्रोड्यूस होते. ह्याचा मला एक वेगळा अभिमान आणि आनंद आहे. यात असं होतं की तुमचे चॅट ग्रुप्स असतात, आपण हल्ली सगळे चॅटवर खूप ॲक्टिव्ह आहोत, तर तुमच्या एका चॅट ग्रुपवर तुम्ही अडलात तर, आणि तुम्ही ते आधार कार्ड वापरलं तर तो प्रश्न तुमच्या चॅटवर पाठवला जातो, आणि त्या चॅटवर तुम्ही उत्तरं मागवली जातात, आणि लाईव्ह तुम्हाला ती चॅट होताना दिसते. आणि आज तुम्ही ते अनुभवलं. फार इंटरेस्टिंग आणि युनिक आधार कार्ड आहे, आणि खूप आजचं आहे, खूप आजच्या आधार कार्डाची खूप मदत होणार आहे, खूप मदत होणार आहे. मला असं वाटतं की आधार कार्ड खूप पॉप्युलर होणार आहे. आणि त्यानिमित्ताने कोण होईल मराठी करोडपती त्या चॅट ग्रुपवर सुद्धा दिसणार आहे, आणि तुला पुन्हा स्वप्नील, आय लव्ह यू, हाऊ आर यू स्वप्नील वगैरे पण हे सगळं पण येणार आहे. ॲब्सोल्युटली येणार. आय एम लुकिंग फॉरवर्ड. मला खूप वाट बघतो मी त्या सगळ्याची. आणि बस जाता जाता हेही विचार असं वाटतं की तुझा सुखाचा शुभारंभ कधी झाला होता? माझा सुखाचा शुभारंभ काही महिन्यांपूर्वीच झाला. दुग्ध शर्करा योग होता. खरंच दुग्ध शर्करा योग होता. एकाच आठवड्यात मायराचा जन्म झाला, आणि त्याच आठवड्यात मला या कार्यक्रमासाठी विचारणी करण्यात आली. सो आय थिंक तो आठवडा माझ्या आयुष्यात सुखाचा शुभारंभ करणारा आठवडा होता. आणि जाता जाता प्रेक्षकांना कोण होईल मराठी करोडपती हे बरोबर. येस, ॲब्सोल्युटली. 3 ऑक्टोबरपासून सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता कलर्स मराठीवर सुरू होतोय सुखाचा शुभारंभ. कोण होईल मराठी करोडपती पर्व 3. प्लीज पाहायला विसरू नका. पहिल्यांदा काहीतरी नवीन करतो टेलिव्हिजनवर. कार्यक्रम नवीन नाही आहे, पण मी पहिल्यांदा माणूस म्हणून तुमच्यासमोर येणार आहे, आणि मला खूप हिरोजना आणि खूप हिरोईन्सना तुम्हाला भेटवायचं आहे. आणि महाराष्ट्रातल्या तमाम रसिक प्रेक्षकांना अशी नम्र विनंती आहे की आजपर्यंत माझ्या सगळ्या कलाकृतींवर जेवढं भरभरून तुम्ही प्रेम केलं, तितकंच प्रेम या कार्यक्रमावर आपण करा. थँक्यू सो मच स्वप्नील. आणि कोण होईल मराठी करोडपती पर्व 3. हा कार्यक्रम सुरू होतोय 3 ऑक्टोबरला, म्हणजे नवरात्र उत्सवात हा कार्यक्रम सुरू होतोय. आणि नवरात्र उत्सव स्त्री शक्तीचा उत्सव आहे, स्त्री शक्तीचा जागर आहे. आणि मला खूप आनंद झाला की या 2 राऊंड्समध्ये एक राऊंड आपण अशी खेळतो ज्याच्यात 2 स्त्रिया, 2 महिला माझ्यासमोर बसल्यात. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे त्या दोघींसाठी. प्राची आणि निलिमा बरोबर खेळूया कोण होईल मराठी करोडपती. करूया सुखाचा शुभारंभ. पहिला प्रश्न 1000 रुपयांसाठी. तुमच्या स्क्रीनवर हा तुमच्या समोर
पुढीलपैकी छातीत काय भरले असल्यास एखाद्याला भीती वाटत असल्याचे समजते? पर्याय आहेत ए धडकी, बी खिडकी, सी मडकी, डी दोडकी. ए धडकी. ए धडकी. ए धडकी. घ्या मनावर. यस, घ्या मनावर. घ्या मनावर. घ्या मनावर आवडायला लागलाय, क्या बात आहे. उत्तर मावशी ए धडकी घ्या मनावर, आणि उत्तर बरोबर आहे. ती भरली आता, कारण धडकी भरली का? असंच म्हणजे एवढ्या वेळ मागेच होते ना म्हणून. वा, पण ऍक्च्युली कठीण आहे. कठीण आहे, खूप या कठीण. खुर्चीवर बसल्यावर ऍक्च्युली कळतं की टीव्हीवर बघून असं इमॅजिन करणं की अरे सोपा प्रश्न आहे, ह्याची काय उत्तर दिली असती, असं म्हणणं वेगळं, आणि या फास्टेस्ट फिंगर फर्स्ट किंवा दे धडक ये धडकच्या खुर्चीवर बसून ऍक्च्युली 15 सेकंदात त्याचं उत्तर देणं खूप कठीण. सो येस, गॉड ब्लेस यू फॉर दॅट. दुसरा प्रश्न, 2000 रुपये तुमच्या स्क्रीनवर हाय. दोरी, पर्वत आणि पेन्सिल यांना पुढीलपैकी काय असते? आणि पर्याय आहेत ए खोडरबर, बी शिसे, सी टोक की डी रस्ता. सी टोक. सी टोक. सी टोक घ्या मनावर. घ्या मनावर. ओके, उत्तर मावशी सी टोक घ्या मनावर. सी टोक हे उत्तर 100% बरोबर आहे. तिसरा प्रश्न, तुम्हाला 3000 रुपये मिळवून देऊ शकतो. तुमच्या स्क्रीनवर हाय. जर महाराष्ट्र दिनाच्या दिवशी बुधवार येत असेल तर 5 मेला कोणता वार येईल? आणि पर्याय आहेत ए शुक्रवार, बी शनिवार, सी रविवार की डी सोमवार. काटेकर काकांची टिकटिक चालू. 35 सेकंद. 2 आधार कार्ड तुमच्याकडे. काय? ए शुक्रवार. ए शुक्रवार नक्की? येस, घ्या मनावर. घ्यायचं मनावर. ओके, ए शुक्रवार. नाही, थांबू. 20 सेकंद उरले. 2 आधार कार्ड शिल्लक आहेत. शुक्रवार 3, शनिवार 15 सेकंद. रविवार. 14. 2 आधार कार्ड शिल्लक आहेत. आधार कार्ड घ्यायचं. सी रविवार. सी रविवार नक्की? यस. सी रविवार घ्या मनावर, आणि उत्तर बरोबर आहे. प्राची आहे, प्राची आहे. आता तुम्हाला कळलं की हा खेळ जोडीचा मामला काय, कारण एक जर गडबडला किंवा गडबडली तर त्याचा हात धरून ठेवायला, त्याच्याबरोबर पुढे चालत राहायला कोणतरी एक जण पाहिजे, हक्काचा माणूस, म्हणून हा जोडीचा मामला आहे. तुला काय वाटलं? आणि का सोमवार वाटला मला 1 मेला. अगं प्रश्नच असा होता, 1 मेला जर बुधवार असेल तर ब्ला 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 ब्ला. तुला 1 मेला सोमवार वाटला? निलिमा, कोण होईल मराठी करोडपती कधी येणार आहे ह्याच्यात काही कन्फ्युजन आहे? 3 ऑक्टोबर. 3 ऑक्टोबर पासून सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता कलर्स मराठीवर. ओके, एकदा जोरदार टाळ्या निलिमासाठी व्हायला पाहिजे. ओके, सुपर. ओके, 6वा प्रश्न, 20,000 रुपयांसाठी तुमच्या समोर हाय. पुढीलपैकी कोणता सण पौर्णिमेला साजरा केला जात नाही? पुढीलपैकी कोणता सण पौर्णिमेला साजरा केला जात नाही? केला जात नाही हा प्रश्न कळलाय. आणि पर्याय आहेत ए रक्षाबंधन, बी भाऊबीज, सी बुद्ध जयंती की डी होलिका दहन. चॅट. आधार कार्ड वापरूया. ओके, काका थांबा. प्राची आणि निलिमा या कार्यक्रमातलं त्यांचं पहिलं आधार कार्ड होऊ दे चर्चा. कुठलं? चॅट. होऊ दे चर्चा. होऊ दे चर्चा. होऊ दे चर्चा हे आधार कार्ड वापरू इच्छितात. उत्तर मावशी, हे आधार कार्ड तुमच्या ताब्यात घ्या. श्री म्हणतोय बी भाऊबीज. ओके,
सौमेंद्र म्हणतोय बी भाऊबीज. विजय म्हणतोय आय थिंक इट इज बी भाऊबीज. पण अजून दुसरा काही पर्याय आलेला नाही, सगळे भाऊबीजच म्हणतायत. 37 सेकंद उरलेले आहेत. ऋषी म्हणतोय आय गेस इट इज बी आणि उत्तर बरोबर आहे. एकदा सगळ्या चॅट ग्रुपला प्लीज थँक्यू म्हणा, कारण त्यांच्यामुळे तुम्हाला हे पैसे मिळालेले आहेत. थँक्यू 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 सो मच. ओके, सुपर. 6वा प्रश्न तुम्ही खेळलेला आहात आणि पुढचा प्रश्न तुम्हाला घेऊन जाणार आहे 7व्या प्रश्नाकडे. या राजमार्ग माय फ्रेंड विषय एंड हुटर वाजलाय. उत्तर मशीने आणि काटेकर काकांनी सांगितले की वेळ संपले, पण तुम्ही दोघी इथे आलात आणि आमच्याबरोबर खेळलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत प्राची आणि निलिमासाठी. प्लीज कम डाऊन. जोरदार टाळ्या मित्रांनो, जोरदार टाळ्या. निलिमा आणि प्राची या ना. थँक्यू. मी अत्यंत अभिमानाने आणि आनंदाने तुम्हाला देतो कलर्स मराठीतर्फे एक छोटंसं भेटवस्तू. तुम्ही याचा स्वीकार करावा. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे दोघींसाठी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. प्लीज टेक युअर सीट.